शरद पवार यांनी आपली सून सुनेत्रा पवार यांच्याबद्दल बाहेरून आलेले पवार असं वक्तव्य केल्याने पेटलेला वाद थांबत नाहीये। तोच आता अमोल कोल्हेंच्या हसण्यावरनं राजकारण तापल्याचं दिसतंय। नेमकं काय घडलंय जाणून घेऊयात या रिपोर्टमधनं। पवार आणि बाहेरून आलेला पवार। बारामती लोकसभा मतदारसंघातील नणंद भाऊजाई लढतीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलंय। त्यातच शरद पवार यांनी सुनबाई सुनेत्रा पवार यांना बाहेरून आलेल्या पवार म्हणत केलेली टीका यामुळे राज्यातलं राजकारण तापलंय। शरद पवार यांनी केलेल्या या विधानाच्या वेळेला मंचावर असलेल्या अमोल कोल्हेंवर आता महायुतीनं टीकेची झोड उठवली आहे। शरद पवार यांच्या वक्तव्यावर हसणाऱ्या अमोल कोल्हेंना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं खानाची उपमा दिली आहे। अहो खासदार साहेब, एक साधा प्रश्न, आपल्या घरातील आई आणि आमच्या वहिनी साहेब यांनी स्वकर्तृत्वावर जे सिद्ध केलंय त्याबद्दल सुद्धा आपलं हेच मत आहे का? आपलं हे विकृत हास्य इतिहासात नोंदवलं गेलंय। पोवाड्यात उल्लेख आहे, खान हाक मारी तो हसरी तो हाच का, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे। मिटकरी यांच्या ट्विट नंतर रुपाली चाकणकर यांनी सुद्धा कोल्हे यांना लक्ष केलं। डॉक्टर अमोल कोल्हे, मी निषेध करते, आपण अभिनेता म्हणून ज्यावेळेस काम करता, चेहऱ्यावरती रंगरंगोटी लावता, त्यावेळेस आम्हाला त्या कलाकाराची कदर आहे। कलेचा मोजमाप कशातही होऊ शकत नाही, पण आपण छत्रपती शिवरायांची भूमिका, आपण छत्रपती संभाजीराजांची भूमिका ज्यावेळेस करता त्यावेळेस तिथं आपण महिलांना मान सन्मान दिलं पाहिजे ह्या भूमिकेतून मांडता। पण ज्यावेळेस साहेबांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्यावेळेस आपण राक्षसी हास्य करत त्याला साथ दिली। एकंदरीतच शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्यावर केलेली टीका आणि त्यावर अमोल कोल्हेंचं हसणं या सगळ्यावरून अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जुंपल्याचं दिसतंय। या प्रकरणात पुढे काय काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।